नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पोलीस स्टडी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचा जे कोल्हापूरचा बँड्समॅनचा पेपर झालता ते प्रश्नपत्रिकेचं आपण विश्लेषण पाहणार आहोत. चला मग सुरुवात करू जास्त वेळ न घेता. मित्रांनो, सर्वप्रथम आपण जीकेचे कव्हर करू क्वेश्चन्स. जीकेचे खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात नाही? विशाळगड कोल्हापूर जिल्ह्यात आहे, सामानगड आहे, रांगणा आहे, परंतु सिंहगड हा पुण्यात आहे. मित्रांनो, पुढे पाहू. पंचगंगा ही कृष्णा नदीचा संगम कुठे होतो? पंचगंगा कृष्णा नदीचा संगम कुठे होतो? तर पंचगंगा कृष्णा नदीचा संगम हा नरसिंहवाडी येथे होतो. कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? महाबळेश्वर. गोदावरीचा त्र्यंबकेश्वरला होतो, हे लक्षात ठेवू द्या. खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यात नाही? हा मित्रांनो मला कन्फर्म नाही क्वेश्चन, हा तुम्ही जिल्हा विशेष मध्ये पहा. पुढे, खालीलपैकी कोणता खेळाडू कोल्हापूर जिल्ह्यातील नाही? खालीलपैकी कोणता खेळाडू कोल्हापूर जिल्ह्यातील नाही? मित्रांनो, राही सरनोबत कोल्हापूरचे आहे, वीर धवल खाडे कोल्हापूरचे आहे, अंजली भागवत कोल्हापूरचे आहे, परंतु तेजस्विनी सावंत ही कोल्हापूरची नाही. म्हणजे हे 3 प्लेयर आहेत, तर तेजस्विनी सावंत ही कोल्हापूरची नाही. टोकियो ऑलिम्पिकसाठी 2020 भारताला खालीलपैकी कोणत्या खेळात पदक मिळालेले नाही? हॉकीमध्ये मिळाले, भालाफेकमध्ये मिळाले आणि बॉक्सिंगमध्ये मिळाले, परंतु टेबल टेनिसमध्ये मिळाले नाही. ही याचं आन्सर असेल. भरतनाट्यम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? भरतनाट्यम, भरतनाडू, गान करणं, पुडी आदी, कथ्थक उत्तर. भरतनाट्यम हा तामिळनाडूचा आहे. मित्रांनो, चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? चेरापुंजी हे मेघालयमध्ये आहे. चंद्रकांत मंडारे हा कला संग्रह कोठे आहे? चंद्रकांत मंडारे कला संग्रह कोठे आहे? तर हा कला संग्रह कोल्हापूरमध्ये आहे. वाऱ्याचा वेग कोणत्या परिमाणात मोजला जातो? वाऱ्याचा वेग नॉट्स मध्ये मोजला जातो. तर एम्पियर मध्ये विद्युत धारा मोजली जाते. कार्य जूल ह्याच्यामध्ये मोजलं जातं, कार्य जूल मध्ये मोजलं जातं. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेलं मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होतं? लोकमान्य टिळकांनी मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत होतं? मराठा हे इंग्लिशमध्ये होतं आणि जो केसरी होतं ती मराठीत होतं. फ्रंटियर गांधी कोणाला ओळखतात? फ्रंटियर गांधी म्हणजे सीमांत गांधी. कोणाला ओळखतात? खान अब्दुल गफार खान. हे आन्सर असेल. आझाद हिंद सेनेची अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास कोणती नावे दिलती? नावे? शहीद आणि स्वराज्य ही नावे दिलती. तसेच आझाद हिंद सेनेचे संस्थापक कोण आहेत? आझाद हिंद सेनेचे रासबिहारी बोस आणि आझाद हिंद सरकारचे सुभाषचंद्र बोस. ह्या 2 मध्ये विद्यार्थी जरूर कन्फ्यूज होतात, त्यामुळे ह्या 2 गोष्टी लक्षात राहू द्या. पुढील क्वेश्चन, बंगालची फाळणी कोणी केली? बंगालची फाळणी लॉर्ड कर्झनने केली. ही तर सर्वांना माहितच आहे. 1905 मध्ये. होम रूल लीगची स्थापना कुठे झाली? होम रूल लीगची स्थापना अड्यार या ठिकाणी, परंतु महाराष्ट्रात होम रूल लीगची स्थापना करण्यात नव्हती आली, तर बंगरूळ या ठिकाणी सर्वप्रथम स्थापना करण्यात आली. बंगरूळ या ठिकाणी. होम रूलची शाखा पुण्यात बी होती, परंतु प्रथम अड्यारमध्ये स्थापन करण्यात आली आणि दुसरी शाखा जी आहे ती बंगळूरमध्ये स्थापन करण्यात आली. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाज. सत्य असणार कोण? सत्यशोधक समाजाची स्थापना केली ती महात्मा गांधी यांनी. कधी केली ती? 24 सप्टेंबर 1974. पळसाला पाणी किती असतात? पळसाला पाणी तर 3च असतात ना. पुढे पाहू शकता तुम्ही. अयोग्य जोडी ओळखा. माणसाचे लेकरू, घोड्याचे शिंगरू, शेळीचे कोकरू, हरणाचे करडू. हरणाचे करडू नसते, तर हरणाचे शावक असते. हरणाचं काय असतंय? शावक.
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द कुठला होऊ शकतो? गांभीर्य. कारण का भी वर आहे ना जास्त जोर दिला जातो, त्यामुळे हे गांभीर्य हा शब्द राईट असेल. शब्दाच्या जाती किती आहे? किती कॉमन क्वेश्चन आहे बघा ना, 8 आहेत. शब्दाच्या जाती किती आहेत? 8 आहेत. पुढील क्वेश्चन, चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखा म्हणजे एक वचन आणि अनेक वचन केले. जसं एक म्हैस अनेक म्हशी, एक मगर अनेक मगरी, एक विहीर अनेक विहिरी, एक चिंच अनेक चिंचोका होते का? म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणजे हे चुकीचं आहे. चिंचोका हे चुकीचं आहे. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये पदक विजेती खेळाडू मीराबाई चानू कोणत्या राज्यातील होत्या? कुठल्या राज्यातील आहेत मीराबाई चानू? मीराबाई चानू ह्या मणिपूर राज्यातली होत्या. मीराबाई चानूने 49 वजनी गटामध्ये रौप्य पदक जिंकले आणि मीराबाई चानूने प्रथम पदक जिंकले. तर भारताने आतापर्यंत 7 पदके जिंकलेत. ऑलिम्पिक दिन कधी असतो? 23 जूनला. ऑलिम्पिक दिन कधी आहे? 23 जूनला. ऑलिम्पिकवर डिस्कस करू आपण, एक स्पेशल व्हिडिओ म्हणून ऑलिम्पिकवर. पुढे बघू आपण जीके जीएसचे क्वेश्चन्स. मी पत्र लिहीन, हे तर काय मराठीचं आहे. भविष्यकाळ आहे. मी पत्र लिहीन भविष्यकाळ आहे याचा. भाषेच्या अलंकाराचे मुख्य किती प्रकार पडतात? भाषेच्या अलंकाराचे तर 2च प्रकार पडतात ना, शब्द अलंकार, अर्थ अलंकार. वर्तुळाचा केंद्रबिंदू, वर्तुळावरील बिंदू जोडणारी रेघ वर्तुळाची काय असते? आता समजा ही वर्तुळ आहे, वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळाला ही जोडणारी रेषा काय असेल? त्रिज्याच असेल ना. कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? कोणाचा जन्मदिवस? सद्भावना. इंदिरा गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिन म्हणून साजरा केला जातो. एन हे कोणत्या देशाचे चलन आहे? एन हे जपान या देशाचे चलन आहे मित्रांनो, जपान. तर चीनचं काय आहे? युवान. आता ह्या 2 गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या? इकडे पाहू शकता तुम्ही, जपानमध्ये 3 शब्द आहेत, तर येन मध्ये 2 शब्द आहेत. चीनमध्ये 2 शब्द आहेत, तर ह्याच्यामध्ये 3 शब्द आहेत. अशी गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही. ग्रेट ब्रिटनचं कुठलं चलन आहे? निगुलस्ट्रम. कोरियाचं कन्फर्म नाही मला, या नाही काही बहुतेक. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड. ही मित्रांनो स्वित्झर्लंडमध्ये येते. आता जागतिक आरोग्य संघटनेचा उल्लेख झाला आहे, तर जागतिक आरोग्य संघटना दिन 7 एप्रिल 1948. लक्षात राहू द्या हे बिबाबी. भारताचे हे संरक्षण सेना दलाचे प्रमुख असतात. कोण असतात संरक्षण सेना दलाचे प्रमुख? तर राष्ट्रपती असतात. कोण असतात? तर राष्ट्रपती. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? इथे बऱ्याचदा विद्यार्थी चुकतात, कारण का मी बी बऱ्याचदा चुकलो ह्या क्वेश्चन्स. त्यामुळे हा क्वेश्चन नीट डोक्यात फिट करून ठेवा एका सॉफ्टवेअर टाईप. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती उपराष्ट्रपती असतात. उपराष्ट्रपती कोण आहेत? व्यंकय्या नायडू. राष्ट्रपती कोण आहेत? रामनाथ कोविंद. राज्यपाल कोण आहेत? महाराष्ट्राचे भगतसिंग कोश्यारी. ह्या बी गोष्टी लक्षात राहू द्या. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण कामकाज करतो? ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण कामकाज करतो? सचिव कोण असतो? ग्रामसेवक असतो. नगरपंचायतीचा कोण असतो? BDO असतो. ह्या गोष्टी बी लक्षात राहायला पाहिजे. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किती सभा भरवणे आवश्यक असते? तर ग्रामसभेच्या 4 ग्रामसभा भरवणे आवश्यक असते. आता ही गणितावर जे क्वेश्चन आपण एक स्पेशलच एक व्हिडिओ बनवूया गणिताचा. खिद्रापूर देवस्थान कोणत्या तालुक्यात आहे? खिद्रापूर देवस्थान शिरोळे तालुक्यात आहे. मित्रांनो, ज्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरलाय त्या जिल्हा विशेष वाचा तुम्ही. 100% जिल्हा विशेषवर 2-3 क्वेश्चन असतातच. आता हे जिल्हा विशेष आहे, मी बी कन्फर्म नाही ह्या क्वेश्चन मध्ये. जिल्हा विशेष वाचून काढा. सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत? अश्विनी वैष्णव. आता इथं अनुराग ठाकूरचा उल्लेख झालाय. अनुराग ठाकूर कोण आहेत? क्रीडा युवक कल्याण मंत्री. आणि सुरेश प्रभू आधी परराष्ट्र मंत्री होते पण आता नाहीत. पियुष गोयल कोण आहेत? वस्त्रोद्योग मंत्री भारताचे. आदर पुनवाला हे कोणत्या कंपनीचे CEO आहेत? सिरम इन्स्टिट्यूट. हे करेक्ट आन्सर असेल. सिरम इन्स्टिट्यूट कुठे आहे? पुण्यात आहे. भारत बायोटेकने विलस केलेले सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आहे आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन आहे. ह्या लसी तयार केल्या त्यांनी.
बेराबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो? बेराबेरी ब जीवनसत्वाअभावी होतो बेराबेरी. इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होते? इन्सुलिन स्वादुपिंड आहे मित्रांनो, याच्यामध्ये इन्सुलिन हे संप्रेरक असतं. खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? पेंच नागपूरमध्ये, रणथंबोर सवय माधोबार राजस्थान, मेळघाट अमरावती, ताडोबा चंद्रपूर. कारण का हे राजस्थानमध्ये आहे, म्हणजे हे महाराष्ट्रात नाही. हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? हेमलकसा बाबा आमटे, लगेच लक्षात क्लिक झालं पाहिजे. बाबा आमटे गडचिरोली. कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? कळसुबाई हे शिखर नगर जिल्ह्यात आहे. त्याची उंची किती आहे? 1646 मीटर. महाराष्ट्रात गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे आहे? गुप्तवार्ता प्रबोधिनी, गुप्तवार्ता म्हणलं की कुठे? पुण्यात आहे. इंद्रावती नदी महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवरून वाहते? मित्रांनो, ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या सीमेवरून, कुठला आहे महाराष्ट्राच्या सीमेवर? इकडल्या पूर्वेच्या साईडला छत्तीसगडहून वाहते. छत्तीसगड. शब्दाच्या एकत्रीकरणाने जो नवीन शब्द तयार होतो त्या जोड शब्दाला काय म्हणतात? तर त्याला सामासिक शब्द म्हणून ओळखलं जातं. खालील कोणते सामान्य नाम आहे? सामान्य नाम विचारले. सामान्य नाम संपूर्ण जातीचा उल्लेख होतो. रामा ठेवलेलं नाम आहे, गंगा ठेवलेलं नाम आहे, भारत ठेवलेलं नाम आहे, परंतु मुलगा हे संपूर्ण जातीचा उल्लेख करतंय, त्यामुळे हे सामान्य नाम आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा. कडू, सुंदर, हुशार, पोपट. पोट आहे पोट. गटात न बसणारा कुठला असू शकतो? याचं उत्तर असेल पोट. असेल तेव्हा दिवाळी, नसेल त्या दिवशी शिमगा. हे करेक्ट आन्सर असेल. असेल तेव्हा दिवाळी, नसेल त्या दिवशी शिमला. दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? दाल सरोवर कुठल्या राज्यात आहे? दाल सरोवर हे जम्मू काश्मीर राज्यात आहे. आरोग्य विज्ञानपीठ, आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? आरोग्य विज्ञानपीठ. आरोग्याचा नाश झालाय आमच्या, नाशिक. राज्यसभेची सदस्य संख्या किती असते? 250. सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? सर्वात मोठा ग्रह, आतापर्यंत सर्वात मोठा ग्रह गुरुचा आहे. चले जाव चळवळ 1942. काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनाने पडले? सुरत. 1907 ला अधिवेशन झालं होतं मित्रांनो. हे मादाम भिकाजी कामा यांनी भारताचे राष्ट्रध्वज कोठे फडकवलेला? स्टुअर्ट गार्ड. हे कुठे येते? जर्मनीमध्ये येत आहे. स्टुअर्ट गार्ड कुठे आहे? जर्मनीमध्ये. धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू. पाक्षिक हे किती दिवसांनी प्रकाशित होते? पाक्षिक हे 15 दिवसांनी प्रकाशित होते. कोणाच्या पिल्लाला बछडा म्हणतात? बछडा असतो वाघाचा. सिंहाचा काय असतो? छावा. घोड्याचा असतं शिंगरू. आणि हत्तीचं असतं, हत्तीचं करब असतं का पिल्लू असतं? काय मला कन्फर्म नाही ती. खालीलपैकी कोणाच्या पिल्ला शावक असे म्हणतात? शावक, हरणाचं शावक असतं. शेळीचं करडू असतं. गायचं कालवड, कालवड बी असतं. आणि काय सुंदर देखावा आहे हा, नामुळका. काय सुंदर देखावा आहे हा, तर नाम काय असेल याच्यात? देखावा. जया अंगी मोठेपण, तया यातनाकडील या ओळ्यातील अधोरेखित शब्दाची जात. जया, तया, जो तो सर्वनाम आहे मित्रांनो. हे खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. आधुनिकरण. हाडाचे काडे करणे. हाडाचे लाकडे नसतात तर हाडाचे काडे असतात. मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार.